नमस्कार, मी मेघा. महाराष्ट्र न्यूज 7च्या मराठी बातमीपत्रात आपणा सर्वांचं स्वागत करते. बातमीपत्राच्या सुरुवातीला बातमी आहे नागपुरातून. कोरोना प्रादुर्भावाच्या काळात जीवावर उदार होऊन सफाई कामगारांनी आपले कर्तव्य बजाविले, पण नागपूरला लागूनच असलेल्या वानाडोंगरी नगर परिषदेच्या कोरोना काळातच घनकचरा संकलनाचे कार्य करणाऱ्या असेस्ट बहुउद्देशीय सेवा सहकारी संस्था कंपनीचा कॉन्ट्रॅक्ट रद्द करण्यात आला आहे. सोबतच या सर्व प्रकारामुळे अनेक कर्मचाऱ्यांना आपल्या कामाला मुकावे लागत असून या संदर्भात आता विभागीय आयुक्त कार्यालयात तक्रार करण्यात आली असून आता यावर चौकशी सुद्धा करण्यात येत आहेत. पण सध्या तरी या प्रकरणांमुळे कर्मचाऱ्यांचे भविष्य अंधारातच आहे. माझ्या संस्थेचं नाव आहे असेंट बौद्धिक सेवा सहकारी संस्था आणि मी त्या संस्थेचा सेक्रेटरी आहे, दिनेश ठाकरे. तुमच्यासोबत वानाडोंगरी नगर परिषदकडून काही एक पत्र दिलेलं होतं तुम्हाला की तुमची संस्थेला टर्मिनेट करत आहे. काय विषय आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही कुठे गेलेले आहे? आम्हाला मागील 3 महिन्यापासून नगर परिषद म्हणजे कामासंदर्भात त्रास देत आहे आणि त्यांनी आम्हाला टर्मिनेट लेटर दिलेलं आहे. 19/12/2020 पर्यंत आमचं काम राहील आणि त्याच्यानंतर रद्द करण्यात येईल असं त्यांनी आम्हाला सांगितलं. त्याच्या अगोदरही आम्ही त्यांच्यासोबत पत्रव्यवहार केले, पण त्यांचं समर्पक उत्तर आम्हाला काही मिळालं नाही. त्याच्यामुळे आम्ही उपविभागीय आयुक्त नगर परिषद प्रशासनामध्ये तिथे आम्ही आमचं शिष्टमंडळ गेलं आणि तिथे आम्ही त्यांना निवेदन दिलं आणि त्यांना सांगितलं आम्ही की अशा पद्धतीचं आम्हाला टर्मिनेशन लेटर मिळालेलं आहे, तरी त्या पत्रावर विचार करून आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी त्यांना आम्ही नम्रपणे विनंती केली. या बाबतीत आमच्याकडे त्या संस्थेची माहिती आहे. संस्थेचं काम बंद करण्यात आलं ही माहिती आहे. त्या अनुषंगानं आम्ही आता एक चौकशी प्रस्तावित केलेली आहे. या विषयावर आम्ही चौकशी करत आहोत, लगेच प्रस्तावित करत आहोत आणि त्याचा जो काही रिझल्ट येईल तो दिसेलच. मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनल्समधून निघालेली ट्रेन भुसावळ येथील प्लॅटफॉर्म क्रमांक 7 वरून पुढे पाटलीपुत्रासाठी रवाना होत होती. भुसावळमधून ट्रेनचा प्रवास सुरू होत असतानाच जोरदार आवाज झाला. रेल्वे रुळावर पूर्णपणे तडा गेलेला होता. रेल्वेचे वेल्डर कर्मचारी यांनी हा आवाज ऐकता क्षणीच प्रशासनाला सतर्क केले व ट्रेन जागीच रोखण्यात आली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. मेरा नाम सरफराज अहमद शेख है. हम लोग वेंडर से स्टेशन पर हम लोग वहीं पे खड़े हुए थे प्लेटफॉर्म नंबर 7 पर, और अचानक से एक ज़ोरदार जैसे ही पाटलिपुत्र ट्रेन जैसे स्टार्ट हुआ तो वहाँ से एक अचानक ज़ोरदार आवाज़ हुई. तो हम लोग ने देखा कि आवाज़ कहाँ से हुई. तो हम लोग ने जैसे नीचे ध्यान दिया तो वहाँ पर जो उसकी ट्रैक रेलवे ट्रैक ट्रेन की वो ट्रैक ब्रेक हो चुकी थी. तो हम लोग ने वैसे ही जैसे मतलब ट्रेन बस जस्ट शुरू ही हुई थी तो हम लोग ने वैसे ही चिल्लाना शुरू किया और ड्राइवर के बाद भागते हुए एक बंदा आगे गया और हम लोग ने ट्रेन रुकवाई और वैसे हम लोग ने सबको इत्तला किया और फिर उतने में ट्रेन रुककर वहाँ पर भीड़ इकट्ठी हुई और उसका वर्किंग शुरू किया गया. कई हज़ारों लोग होंगे उसमें, कम से कम. कितने होंगे? फिर भी कम से कम हज़ारों लोग होंगे मिनिमम. तो आपके जरिए से वो अब हम क्या जरिया, तो अल्लाह करने वाली जात तो अल्लाह की बेशक. अल्लाह ने हमको जरिया बनाया और अल्लाह का एहसान है. अगर आप नहीं देखते तो दुर्घटना हो सकती थी क्या? हाँ, वो तो अब अल्लाह की तरफ की बात है. दुर्घटना होती नहीं होती वो तो अल्लाह तरफ की बात है, मगर अल्लाह ने हमको जरिया बनाया और आज इतने लोगों के हज़ारों लोगों की जान बच गई. बहुत बड़ी बात है. अल्लाह का एहसानमंद है हम कि अल्लाह ने हमको आज जरिया बनाया इस बात. वाशिम जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी जिल्ह्यातील राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधींत चढाओढ सुरू असल्याचे चित्र जिल्ह्यात पाहावयास मिळत आहे. आधी काँग्रेस आमदार अमित झणक यांनी आमदार संघातील अविरोध ग्रामपंचायत स्थापन करणाऱ्या गावकऱ्यांना 21 लाखांचा विकास निधी देण्याचे जाहीर करताच आमदार पाटणी यांनीही 11 लाख रुपये निधी देण्याचे आवाहन केले. तर आता चक्क तिवळी जिल्हा परिषद सर्कलच्या जिल्हा परिषद सदस्यांनी सरकारमधील बिनविरोध ग्रामपंचायतीला 10 लाख रुपये निधी देण्यात असल्याचेही जाहीर केल्याने जिल्ह्यातील राजकीय प्रतिनिधीत जणू काही स्पर्धा लागली असल्याचे दिसत असले तरी देखील खरोखरच जिल्ह्यातील गाव पुढारी ग्रामविकासासाठी लोकप्रतिनिधी यांच्या आव्हानाला साथ घालतील काय, हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. रिसोड मालेगाव मतदारसंघामध्ये येणाऱ्या काळात ज्या होऊ घातलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका आहेत, ह्या सगळ्या निवडणुका ज्येष्ठ युवक मित्रमंडळी सगळे गावकरी यांनी एकत्रित येऊन एकोप्याने एक विचाराने ह्या अनपोज होण्यासाठी अविरोध होण्यासाठी प्रयत्न करावेत. कोरोनाचा काळ आहे
आपण बघतोय की प्रत्येक गोष्टीवर निर्बंध आलेले आहेत. आज आपल्या वाशिम जिल्ह्यातसुद्धा यावर्षी अतिवृष्टीमुळे जे काही हातचं पीक शेतकऱ्यांचं होतं ते सुद्धा निघून गेलेलं आहे. अशा काळात ग्रामपंचायतसारख्या निवडणुकांवर जर अवास्तव खर्च टाळता आला आणि त्या अविरोध करता आल्या तर नक्कीच सगळ्यांचा व्यक्तिगत विकाससुद्धा होईल आणि गावाचासुद्धा विकास होईल. यामध्ये कोणाचे हेवेदावेसुद्धा वाढणार नाहीत, भांडणंही होणार नाहीत, कारण की या निवडणुका झाल्यानंतर जे हेवेदावे होतात त्या सगळ्यांच्या भानगडी मिटवता अख्खं आयुष्य गावकऱ्यांचं जातं, पण तरी ते परिवारातले भांडणं मिटत नाहीत. त्यामुळे एक समोपचाराने सगळ्यांनी पुढाकार घ्यावा आणि गाव जर अविरोध करता आलं तर त्या गावाला कुठंतरी विकासात्मक कामं करण्यासाठी आम्ही लोकप्रतिनिधी या नात्याने कुठेतरी प्रोत्साहन म्हणून त्यांना मदत करण्याची आमची तयारी आहे. राज्यात सध्या रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला असून कोरोना काळात रुग्णांना रक्ताचा तुटवडा होऊ नये यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी जनतेस रक्तदान करण्याचे आवाहन केले. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत परभणीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या 80व्या वाढदिवसानिमित्त माजी महापौर प्रताप देशमुख व त्यांच्या मित्रमंडळाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. मोठ्या प्रमाणात यावेळी रक्तदात्यांनी रक्तदान केलं आहे. पवार साहेबांच्या 80व्या वाढदिवसानिमित्तानं सर्व आमचे मित्रमंडळ, सर्व सन्माननीय सदस्य, आपण महानगरपालिका परभणी यांच्या वतीने रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. खरं तर महाराष्ट्रामध्ये आज म्हणा किंवा परभणीमध्ये रक्ताचा फार मोठा तुटवडा आहे. या कोविडच्या कारणामुळे बराच जाणवत होता आणि रक्ताची डिमांड पाहता या राज्याचे मुख्यमंत्री उद्धवराव ठाकरे साहेब, ते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे साहेब यांनी असं आवाहन केलं की साहेबाचा वाढदिवस साजरा करत असताना एक सामाजिक बांधिलकी समजून आपण रक्तदान करावे आणि सर्व महाराष्ट्रामध्ये त्यांनी एक आवाहन केलं होतं की सर्वांनी जे पदाधिकारी असतील त्यांनी सर्वांनी या ठिकाणी रक्तदान केलं पाहिजे. त्याच अनुषंगाने आम्ही परभणी इथे आज जो सप्ताह पवारसाहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं साजरा होत होता, त्यानिमित्तानं आम्ही इथं आज 20 तारखेला गांधी पार्क इथे रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे. या ठिकाणी सकाळी 10 ते 5चा टाईम आम्ही दिलेला आहे. आता जवळपास 2 वाजेपर्यंत जवळपास 200 लोकांची या ठिकाणी प्रत्यक्ष सांगली जिल्ह्यात सध्या कांदा किरकोळ विक्रीत 40 रुपये आणि टोमॅटो 15 रुपये इतका दर आहे. मात्र मिरजेत चक्क 2 रुपये किलोने विकला गेला. यावेळी 2 टन कांदा आणि टोमॅटोची विक्री झाली. 2 रुपये किलोचा आवाज घुमताच बघता बघता ग्राहकांची खरेदीसाठी झुंबड उडाली. व्यापाऱ्यांच्या ईर्षेतून ग्राहकांचा फायदा झाला. मात्र यावेळी व्यापाऱ्यांच्या 2 गटात वादावादी आणि राडा झाला. मार्केटमध्ये 28 रुपये किलो रेट चालू आहे कांद्याचं आणि आज कोरोनाच्या ह्याच्यामध्ये लोक संकटमध्ये आहे. त्यामुळे आज गोरगरिबांना मदत करण्यासाठी आज 2 रुपये किलो कांदा आपण विकलेला आहे. कांदा आणि टमाटे तर आज सकाळपासून एक 2 टन कांदा आणि टमाटे विकलेला आहे आणि ह्याचा लाभ आपले नागरिक घेत आहेत. चांगल्या पद्धतीत लोक घेऊन चाललेले आहेत आणि जे गरीब लोक आहेत त्यांच्यासाठी बी हे चांगलंच आहे. आणि हे प्रकरण जे आहे आता जे केलेलं एक मदत करण्यासाठी आहे नागरिक लोकांसाठी. सिरम किंवा भारत बायोटेकच्या फेज 3च्या क्लिनिकल ट्रायलला केंद्र सरकार आणि ड्रग ऑथॉरिटी ऑफ इंडियाने मान्यता दिल्यास कोरोना लसीकरण सुरू करता येऊ शकेल असं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलंय. ते जालन्यात पत्रकारांशी बोलत होते. भाईसाहेब, कोरोना लसीसंदर्भात काही अपडेट काही? आज रविवार आहे पण फार काही त्यातला महत्त्वाचा भाग सांगता येईल की कोरोनाच्या संदर्भात आम्ही सध्या वाट बघत आहोत की कधी केंद्र सरकार आणि ड्रग ऑथॉरिटी ऑफ इंडिया निर्णय देत आहे की हो आम्ही सिरम इन्स्टिट्यूटची किंवा बायो ॲग्रो जी इंडिया आहे आपली त्याची बायोटेक इंडिया ह्याची जी काही किंवा भारत बायोटेक म्हणतो आम्ही त्याला, भारत बायोटेक आणि या सगळ्यांची जी काही लसीकरणचा फेज 3 झालेला आहे, या फेज 3ला जर मान्यता आता पूर्ण क्लिनिकल ट्रायल्सच्या अनुषंगाने दिली
तर लसीकरण आपल्याला सुरू करता येऊ शकेल आणि त्याच्या बाबतीत आपण पूर्णतः सज्ज आहोत. मी पुन्हा सांगेल की जे केंद्र सरकारने टाईमटेबल दिलेलं आहे त्या टाईमटेबलप्रमाणे महाराष्ट्र राज्यामधलं आरोग्य विभाग आणि महाविकास आघाडी सरकार त्या टाईमटेबलप्रमाणे तंतोतंत आम्ही चालत आहोत. मग त्यामध्ये आम्ही आमचा ट्रेनिंग पूर्ण तयार म्हणजे ट्रेन केलेला आहे. 16,000 त्यामध्ये वॅक्सिनेटर्स ट्रेन झालेले आहेत. एवढंच नाही तर कोल्ड चेन्स तयार आहेत. त्याचबरोबर प्रामुख्याने जे बूथ वाईज आपल्याला प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आणि अर्बन हेल्थ सेंटर्समध्ये जे लसीकरण करायचं आहे त्या बाबतीतलं सुद्धा नियोजन स्थानिक लोक त्या ठिकाणी प्रशासन करत आहे आणि त्यामुळे आम्ही सगळ्या पद्धतीनं या कामामध्ये तयार आहोत. तालुका विधी सेवा समितीच्या वतीने भोकर इथल्या न्यायालयात रक्तदान शिबिर घेण्यात आलंय. या रक्तदान शिबिराला जिल्ह्यातील सर्वच प्रमुख अधिकाऱ्यांनी हजेरी लावून प्रोत्साहन दिले. या रक्तदान शिबिरात कर्मचारी, वकील, सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकारांनी सहभाग नोंदवीत रक्तदान केलंय. जिल्ह्यात सध्या रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने या शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची प्रतिक्रिया जिल्हा न्यायाधीश मुजीब शेख यांनी दिली आहे. पण जे बोलला की नांदेड जिल्ह्यामध्ये रक्ताची कमतरता आहे म्हणजे खरं नाही आहे. बेसिकली कोविडमुळे लोकांमध्ये जे ब्लड डोनर्स असते त्यांच्यामध्ये संभ्रम होता की कोविडमध्ये आपण रक्त देऊ शकतो की नाही. ॲज अ डॉक्टर म्हणून आणि कलेक्टर म्हणून मी सांगतो की कोविड ज्यांना झालेला नाही आहे त्यांनी बिनधास्त रक्त देण्यामध्ये काही हरकत नाही, जेणेकरून आपल्या जिल्ह्यामध्ये ज्यांना रक्ताची गरज आहे त्यांना रक्ताची कमी पडणार नाही. त्यानंतर आजचा जो हा कार्यक्रम लिगल सर्व्हिस ऑथॉरिटीचे आमचे शेख सर आहे, त्यांनी हा जो भोकर तालुक्यातल्या सगळ्या जणांना एकत्र आणून जो आजचा महारक्तदान शिबिर ठेवला आहे त्यांना मी शुभेच्छा देतो. त्यानंतर ते असेच कार्यक्रम म्हणजे लोकाभिमुख म्हणजे पीपल सेंट्रिक कार्यक्रम भविष्यामध्ये पण घेत राहू म्हणून त्यामुळे मी भोकर तालुक्यातल्या सगळ्या अधिकाऱ्यांना मी शुभेच्छा देतो आणि अशाच प्रकारे त्यांनी भविष्यातही असेच कार्यक्रम घेत राहावं यासाठी त्यांना शुभेच्छा देतो. सर, आपण आता सांगितलं होतं की बा आपला फर्स्ट क्रमांक घेण्यासाठी आपण एवढं आपल्याला रक्तदान लागते. त्या अनुषंगाने तुम्ही आपल्या जिल्ह्यातील प्रशासकीय बाब असेल, शासकीय बाब असेल आणि याच्यामध्ये कर्मचारी काम करणार त्या अनुषंगाने तुम्ही त्यांना काय संदेश देशाल? नाही, आता येत असताना PDJ सरांनी मी बघत होतो की भारतामध्ये वर्ल्ड रेकॉर्ड कितीचा आहे की एका दिवसामध्ये किती लोकांनी ब्लड डोनेट केलं तर आहे 12,002 लोकांचा. तर मी हेच विचार करत होतो की आपल्याला एवढा जिल्हा आहे, 35 लाख आपल्या जिल्ह्याचं पॉप्युलेशन आहे, तर आपण एका दिवशीमध्ये आपण याला एम करू शकतो. त्या अनुषंगाने आमचा विचार आहे. मी याच्यावर आपल्या प्रशासकीय लेवलला मीटिंग घेईल, सगळ्या NGOची, सगळ्या संघटनेची, सगळे जे ॲथलेटिक ग्रुप्स आहे, स्पोर्ट्समॅन आहेत, सगळ्यांचं आपण मीटिंग घेऊन, शिक्षक संघटना सगळ्यांची मीटिंग घेऊन आपण एक जे टार्गेट आहे ते आपण अचीव करू शकतो असं मला वाटते. त्या अनुषंगाने आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू त्याच्यामध्ये. सध्या पंजाबमध्ये शेतकरी आंदोलन सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर कंगनाने ट्विटरवर आपलं वक्तव्य केलं आहे. शेतकरी आंदोलन हे राजकीय उद्देशाने सुरू आहेत. या आंदोलनात अतिरेकी देखील सहभागी होऊ लागले आहेत. पंजाबमध्ये 99% नागरिकांना खलिस्तान नकोय, त्यांना देशाचा फक्त एक तुकडा नकोय, त्यांना संपूर्ण देश हवा आहे. हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश, महाराष्ट्र हे सर्व त्यांचं आहे. ते सर्वच देशप्रेमी आहेत असा दावा करीत कंगनाने ट्विटरवर ट्वीट केले आहे. नमस्कार दोस्तों, मैंने वादा किया था कि जब किसान आंदोलन का पूरा भांडा फूट जाएगा जैसे शाहीन बाग का फूटा था तो मैं आप लोगों से इस बारे में बात करूंगी, क्योंकि इन पिछले 10-12 दिनों में जिस तरह की इमोशनल मेंटल लिंचिंग, ऑनलाइन लिंचिंग मैंने फेस की है, रेप डेथ थ्रेट्स मैंने फेस किए हैं, तो ये मेरा हक बनता है कि मैं इस देश से कुछ सवाल करूं. अब जब प्रधानमंत्री जी ने किसी आशंका की कोई गुंजाइश ही नहीं छोड़ी है तो ये बात तो जाहिर है कि ये पॉलिटिकली मोटिवेटेड था ये पूरा आंदोलन और कहीं ना कहीं इसमें आतंकियों ने भी हिस्सा लेना शुरू कर दिया था. लेकिन मैं पंजाब में रही हूँ, मैं वहाँ बड़ी हुई हूँ, मैं स्कूलिंग मैंने वहाँ की है अपनी, और मैं जानती हूँ 99.9% जो पंजाब के लोग हैं वो खालिस्तान नहीं चाहते हैं, वो देश का टुकड़ा नहीं चाहते हैं. उनका पूरा देश है. अरुणाचल प्रदेश से, महाराष्ट्र से, दिल्ली से, हिमाचल सब उनका है, तो उनको एक छोटा सा टुकड़ा नहीं चाहिए. वो देश प्रेमी है सब. लेकिन मैं उनसे पूछना चाहती हूँ, देशवासियों से, मुझे आतंकियों से शिकायत नहीं है. मुझे जो इस देश को तोड़ना चाहते हैं मैं उनकी भावनाएं मैं समझती हूँ, लेकिन जो मासूम लोग हैं वो कैसे इन लोगों को अपने आपको उंगलियों पे नचाने देते हैं हर आए दिन. अब जैसे शाहीन बाग में दादी जी वो पढ़ नहीं सकती, कुछ नहीं, लेकिन फिर भी अपनी नागरिकता बचाने के लिए आंदोलन कर रही हैं. एक पंजाब में दादी मुझे इतनी गंदी भद्दी गालियां दे रही हैं, अपनी जमीन बचाने की कोशिश कर रही है सरकार से. क्या हो रहा है इस देश में दोस्तों? हम लोग
अपने आप को इतना वनरेबल कैसे कर देते हैं इन आतंकियों के लिए, इन विदेशी शक्तियों के लिए? मुझे आप लोगों से शिकायत है, और मुझे ये शिकायत है कि मुझे हर दिन अपनी इंटेंशन बतानी पड़ती है कि जब कोई देशभक्त इंसान को इतनी चीजें उनको क्लैरिफाई करनी पड़ी। पर ये लोग दिलजीत दोसांझ हो गए या प्रियंका चोपड़ा जैसे लोग हो गए, इनसे कोई इनकी इंटेंशन, ये किस तरह की नीति कर रहे हैं? अगर मैं देश के हित में बात करती हूँ तो मुझे कहते हैं कि मैं राजनीति कर रही हूँ। इनसे भी तो पूछिए ना, ये कौन सी नीति कर रहे हैं? तर वेळ झाली इथेच थांबण्याची. पुढील बातम्यांकरिता बघत रहा महाराष्ट्र न्यूज 7.